नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. देवभूमी केरळ. त्या केरळची राजधानी तिरुवनंतपुरम किंवा त्रावणकोर त्याच्या दिशेनं मी चाललो. आपल्याला कल्पनाच आहे की आसाम, पुदुचेरी, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुका आहेत. तर असं आहे की केरळमध्ये तर देशातलं एकमेव असं डाव्यांचं सरकार आहे. असं म्हणतात की विजयन यांचं गेली 10 वर्ष जे केरळमध्ये असलेलं सरकार आहे ते जर ह्या वेळेला तसंच राहिलं तर वेगळ्या प्रकारचा केरळ अंतर्गत सुद्धा विक्रम असेल. बहुतेकांचं म्हणणं आहे की गेल्या 40 वर्षातली अत्यंत अनप्रिडिक्टेबल अशी ही निवडणूक. भारतीय जनता पार्टी सुद्धा ज्या राज्यामध्ये 40% अल्पसंख्याक समुदाय आहे त्या समुदायाला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर आपण पाहतोय की ममता दिदींनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अधिकात अधिक अशी आक्रमक भूमिका घेतली. तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय त्याच्या भूमिकेमुळे सगळं गणितच बदललं असतं. मी तुम्हाला म्हणालो होतो की राहुल कुलकर्णी ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवर केवळ महाराष्ट्रातलेच नाही, केवळ आर्थिकच नाही, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तटस्थ. पण ह्या सगळ्या मुद्द्यांना कव्हर करत असताना माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त जमिनीवरून जाऊन तर कव्हर करण्याचा. सो आजपासून म्हणजे काही दिवस केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल इथल्या निवडणुका तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतील. आणि हो, हे विसरू नका की ह्या निवडणुका कव्हर करत असताना महाराष्ट्राचे मुद्दे आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा जो तणाव वाढताना दिसतोय, ते युद्ध अधिक व्यापक होताना दिसतंय, तोही आम्ही कव्हर. सो पाहत राहा आमचं हे. धन्यवाद.